तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर आज आपण काय बघणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला काय आहे तर इंडियन मार्केटमध्ये ट्रेड कसं करायचं आपण काय बघितलं ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर इथनं पुढं आपण काय बघणार आहोत की आपण दोन प्रकारचे मार्केट सध्या ट्रेड करत आहोत. फोरेक्स मार्केट व इंडियन मार्केट. फोरेक्स मार्केटमध्ये आता दोन प्रकार, एक तर क्रिप्टो करन्सी आणि एक येतं कम्युनिटीज. तर आपण दोनच प्रकारच्या याच्यात फोरेक्स मध्ये ट्रेड करणार आहोत. माझ्या तरी वैयक्तिक इच्छा आहे की तुम्ही दोनच याच्यात ट्रेड करा. पहिली गोष्ट ते म्हणजे गोल्ड. ओके, आपल्याला काय तर गोल्ड मध्येच ट्रेड करायचे का? मी जे काही तुम्हाला पॉईंट सांगत आहे ते तुम्ही शांततेत ऐकून घ्या. शांततेत का ऐकून घ्या किंवा जास्ती जोश मध्ये काय यायचं नाही. आपल्याला काय शांततेत. तुम्ही बघा, वाघ जेव्हा शिकार करतो ना, तर तो काय समोर जितके प्राणी चालले, जितके हिरण चालले, त्यांच्यावरच आक्रमण करणार नाही. तो काय करेल तर एकच हरणावर आक्रमण करेल. ओके, ते सांगण्याचा जो काही उद्देश आहे तो तुम्हाला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तर मित्रांनो हे बघा, आता हे काय तर हा आहे गोल्ड. हे काय तर कम्युनिटी. ही काय तर आपली ही गोल्ड ही कम्युनिटी आहे. म्हणजे काय तर ही एक एक प्रकारची करन्सी नाही, नाही का, एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट टाईप म्हणतो आपण त्याला, आपण कम्युनिटी म्हणू शकतो. तर आता पहिले ही गोल्ड कम्युनिटी समजा, आणि दोन नंबर आपलं मी जी वैयक्तिक याच्यात ट्रेड करतो ते म्हणजे काय तर आपलं क्रिप्टो करन्सी आहे. म्हणजे काय बिटकॉइन. बिटकॉइन एक करन्सी टाईप आहे. म्हणजे तुम्ही हे पैशा थ्रू पण वापरू शकतात, पण हे बाहेरच्या देशात चालते. अजून नाही, पण मग पुढच्या 10 ते 15 वर्षांमध्ये आपल्या इथं पण असं होऊ शकतो, अशी माझा अनुभव म्हणण्यापेक्षा मला असं वाटते. पण मग त्याला भरपूर मोठा काळ जाणार आणि हे काय इतकं सोपं नाहीये. त्याला पण भरपूर मेहनत आहे. ओके, तर मित्रांनो क्रिप्टो करन्सी मध्ये पण भरपूर प्रकार आहे. जसं इथेरियम USD झालं, त्याच्यानंतर US ऑइल झालं किंवा गोल्ड झालं. याच्यात आपण काय तर कम्युनिटीज मध्ये पण ट्रेड करू शकतो. सिल्वर झालं. पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की गोल्ड आणि क्रिप्टो करन्सी मध्येच तुम्ही ट्रेड करा, किंवा गोल्ड करा किंवा क्रिप्टो करा, किंवा लागलं तुम्ही इथेरियम USD पण करा. तुम्हाला ते पण मी दाखवून देत आहे. एक मिनिट. इथेरियम ऑल टाइम हिस्ट्री इंडेक्स, याला काय म्हणतात तर इथेरियम. इथेरियम USD ही पण एक करन्सी टाईप आहे. आणि हे पण ह्या मार्केटचं एक खास काय माहिती का, की संडेला पण हे मार्केट चालू असतं, सॅटर्डेला पण हे मार्केट चालू असतं. व दुसरे जे काही मार्केट आहे, गोल्ड असू किंवा सिल्वर असू किंवा US ऑइल असू, हे जे काही कम्युनिटीजचे जे काही मार्केट आहे तर ते सॅटर्डे संडे ऑफ होऊन जातं, नाही का. तर आपल्याला याच्यातून एकच शिकायचं आहे की आपल्याला कोणता तरी एक किंवा दोनच पेर पकडायचे आहे. ओके, तर मी मित्रांनो दोन पेर मध्ये कधी कधी ट्रेड करत असतो. शक्यतो एकच पेर चालू असतो, ज्याच्यात सेटअप भेटेल त्याच्यात मी ट्रेड करतो. राहिली गोष्ट का आपल्याला एकच पेर किंवा दोनच पेर का घ्यायची. मित्रांनो आपण जर का बघितलं, तुम्ही एकच कोणत्या तरी फील्ड मध्ये एकदम पक्के व्हा. समजा तुमचे दोन मित्र आहे. मग तुम्हाला काय लगेच कळणार आहे, हा मी या मित्राला समजा काही वाईट बोललो तर हा माझ्यावर राग भरेल किंवा हा राग भरणार नाही. असे दोन प्रकारचे दोन मित्र असतात. ते खास असले तुमचे दोन तर तुम्हाला लगेच कळेल, हा याचा बड्डे यावा आहे, याचा बड्डे तेव्हा आहे. तसंच मित्रांनो ट्रेडिंग मध्येही सेम असतं. मित्रांनो हेच आपले मित्र आहे, हेच आपली हे काय तर एक लाईफ. जेव्हा आपण यांना हे करू, जेव्हा यांचं केव्हा ब्रेकआउट येईल, केव्हा फॉल करेल, केव्हा हे सिलेक्ट करेल, केव्हा टार्गेट हिट करेल, हे सुद्धा आपल्याला काय तर अनुभवायला भेटणार आहे. पण केव्हा, जेव्हा आपले संबंध जसे त्या मित्रासोबत तुमचे संबंध आहे तसे या मित्रासोबत माझे संबंध आहे, किंवा आपल्याला तसे करायचे आहे. ओके, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की
फोरेक्स मार्केटमध्ये कसं ट्रेड करणार माझी तर इच्छा आहे तुम्ही ज्याच्यात सगळ्यात जास्त लिक्विडिटी आहे त्याच्यात तुम्ही ट्रेड करा. इथिरियम झालं, बिटकॉइन झालं, त्याच्यानंतर गोल्ड झालं. ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्याच्यातच ट्रेड करा. ओके, तर आपण पुढे बघूया. पुढं आपण जर बघितलं अजून हे आउट ऑफ कंट्रीचे स्टॉक्स आहे. आपण कुठलाही टाइम न वेस्ट करता इथं स्टॉप करू. सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.